आपण सर्वांना माहिती आहे की आज इंटरनॅशनल IP यात्रा ही जी AIC पिनॅकल करता आपण आज इथे आयोजित केलेली आहे। ही पुणे रिजनमधल्या फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर स्टार्टअप्स आणि मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस करता फार महत्त्वाची अशी आजची ही सेमिनार किंवा कॉन्फरन्स म्हणता येईल। आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ MSMEचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला सांगू शकतो की मिनिस्ट्री ऑफ MSME नवीन उद्योजकांसाठी ज्या काही योजना राबवत असतं किंवा ॲज अ पॉलिसी मेकर किंवा आम्ही ज्यांची स्ट्रॅटेजीज ह्या मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस करता करत असतो त्यातील महत्त्वाची स्ट्रॅटेजी म्हणजे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन सेंटर्स ही आहे। पोस्ट इन्स्टिट्यूट बिझनेस इन्क्युबेशन पण आमची जी योजना आहे आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन जे आम्ही पूर्ण भारतात दिलेले आहेत त्यापैकी जे महत्त्व आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या IPFCs दिलेले आहेत त्यापैकी AIC पिनॅकल हे अतिशय महत्त्वाचं आमचं एक IPFC आहे, ज्यांनी आजपर्यंत बऱ्याचशा स्टार्टअप्सना आणि नवीन उद्योजकांना ज्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडिया आहे त्यांना हँड होल्डिंग सपोर्ट दिलेला आहे। आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ MSMEचा हाच एक उद्देश आहे की त्यांना एक अनुकूल असं वातावरण व्हावं, कारण इनोव्हेटिव्ह आयडिया जेव्हा एखादी कमर्शियलायझेशनपर्यंत जाते तेव्हा त्यांना कमर्शियल एक्सप्लॉयटेशन करणं हा आमच्या IPFCचा एक आम्ही ऑब्जेक्टिव्ह ठेवलेला आहे। त्याप्रमाणे आज इथे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर किंवा जे IP फायलिंग जे आहेत ज्याला आपण इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीमधल्या पेटंट असू देत, ट्रेडमार्क असू देत, कॉपीराईट असेल, जिओग्राफिकल इंडिकेशन असू देत किंवा आमचं इंडस्ट्रियल डिझाईन असू देत, या बाबतीत उद्योजकांना जे काही मार्गदर्शन हवं आहे ते ह्या IPFCsमध्ये मिळतं। आणि मिनिस्ट्री ऑफ MSME गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हाच एक उद्देश आहे की हे IPFCs जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत पोचाव्यात आणि त्यांना या बाबतीतलं मार्गदर्शन त्यांच्याकडून व्हावं। आम्ही ॲज अ पॉलिसी मेकर IPFCsना पूर्ण सपोर्ट करत आहोत। माझी अशी सर्व नवीन उद्योजकांना किंवा प्रथम पिढीच्या उद्योजकांना विनंती आहे की त्यांनी ह्या IPFCsचा भरपूर प्रमाणात फायदा घ्यावा। नमस्कार। AIC पिनॅकल एंटरप्रेन्योरशिप फोरम आणि मिनिस्ट्री ऑफ MSME न्यू दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नॅशनल IP यात्रा इव्हेंटमध्ये आम्ही आज आहोत। 2 दिवसाचा हा नॅशनल IP यात्रा इव्हेंट MSME म्हणजे छोट्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांकरता इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजे बौद्धिक संपदा याच्याविषयी जागृती क्रिएट करण्याकरता, अवेअरनेस करण्याकरता हा 2 दिवसाचा इव्हेंट केलेला आहे। हॉटेल लेमन ट्री इथे केलेला हा इव्हेंट याच्यात 3 महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करणार आहोत आणि पॅनल डिस्कशन आणि लेक्चर्स या माध्यमातून हे होणार आहे। पहिला मुद्दा आहे इंटरनॅशनल IP म्हणजे इंटरनॅशनल पेटंट्स, आंतरराष्ट्रीय स्तरावरती दुसऱ्या कंट्रीजमध्ये, दुसऱ्या देशांमध्ये पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, डिझाईन याच्याबद्दलची माहिती आपण याच्यात देणार आहोत आणि इंडस्ट्रीचे 150 पार्टिसिपंट इथे आहेत या गोष्टीकरता। दुसरा मुद्दा या इंटरनॅशनल IPच्या नंतरचा मुद्दा आहे तो आहे टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा, म्हणजे फॉरेन कंपनीज जेव्हा भारतात येतात आणि तिकडची टेक्नॉलॉजी आणतात किंवा इथल्या टेक्नॉलॉजीचा आपण तिकडे वापर करतो तेव्हा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होते। तेव्हा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर कशी करावी, त्याचे फायदे काय आहेत, त्याच्याबद्दल आपलं एक सेशन आणि वर्कशॉप इथे होणार आहे जे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होती आहे। आणि तिसरा आहे IP कमर्शियलायझेशन, म्हणजे ज्या उद्योगांनी पेटंट घेतलेले आहेत त्याला कमर्शियलाइज कसं करता येईल, त्याच्यातनं आपल्याला पैसे कसे उत्पन्न जनरेट करता येईल याबद्दलचं एक तिसरं सेशन आहे। या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती 2 दिवसाची चर्चा होणार आहे। नमस्ते, माझं नाव मैत्रेयी कांबळे। मी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज डिक्की याच्या यूथ वर्टिकल डिक्की नेक्स्ट जेनचं रिप्रेझेंटेशन करते आज। मला खूप आनंद होतो AIC पिनॅकलने आज ही नॅशनल IP यात्रा ऑर्गनाईज केली मिनिस्ट्री ऑफ MSME सोबत। डिक्की नेक्स्ट जेन हे कायमच स्टार्टअप्स आणि सेकंड जनरेशन एंटरप्रेन्युअर्स किंवा नेक्स्ट जेन आयडियाजवर काम करत आलं आहे। याच्यामध्ये आम्ही बऱ्याच नेटवर्क्सचे पूल्स तयार करतो, जसं मेंटर्स आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, इन्क्युबेशन सेंटर्स आहेत आणि यामार्फत वेगवेगळ्या पॉलिसीज, वेगवेगळे इनिशिएटिव्स हे स्प्रेड करत असतो। यातच IP हा अत्यंत एक महत्त्वाचा भाग आहे। कुठल्याही स्टार्टअपसाठी त्याची आयडिया किंवा त्याची जी टेक्नॉलॉजी आहे त्याचं पेटंट असणं किंवा त्याच्यावर त्याचा
स्वतःचा अधिकार असणं हा खूप अतिशय महत्त्वाचा भाग असतो. आणि त्यासाठी AIC पिनॅकलसोबत आम्ही भरपूर काम केलेलं आहे आणि अनेक अशा स्टार्टअप्सचे IPs तिथे आम्ही रजिस्टर केले आणि आता हे स्टार्टअप्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. दलित इंडियन चेंबर्सच्या मार्फत आम्ही अनेक पॉलिसीज तयार करतो, अनेक पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन करतो. तर याच्यामध्ये पर्टिक्युलरली ASIM ही एक पॉलिसी आहे भारत सरकारच्या सोशल जस्टिस डिपार्टमेंटची, ज्याच्यामध्ये आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन मिशन नावाची ही पॉलिसी आहे. जे टेक आंत्रप्रेनर्स आहेत किंवा टेक्नॉलॉजी आयडिया ज्यांच्याकडे आहेत त्यांना आयडिया टू कमर्शियलायझेशन या पार्टसाठी बिझनेसच्या ही सीड म्हणजे बीज भांडवल म्हणून पॉलिसी उपलब्ध आहे. याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या व्हेंचर कॅपिटल फंड्सबरोबरही डिकी काम करत असतं. भारत सरकारचा व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्यूल्ड कास्ट असेल किंवा महाराष्ट्र सरकारचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हेंचर कॅपिटल फंड असेल, या दोन्हीमध्ये डिकीचं योगदान आहे. आणि मला खूप आनंद होतो याच्यातनं अनेक युनिकॉर्न्सही लवकरात लवकर आपल्याला बघायला मिळतील. आणि MSME आणि IP हा फार महत्त्वाचा टायअप आज इथे होतो आहे. एखाद्या मायक्रो स्मॉल आंत्रप्रेनरला जर पुढे झेप घ्यायची असेल तर त्याला ह्या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर्स किंवा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची अत्यंत गरज असते आणि यासारख्या कार्यक्रमांमधूनच हे सत्यात येईल अशी मी अपेक्षा करते. थँक्यू. मैं यहाँ पर नेशनल IP यात्रा में इनवाइट हुआ था और मैं पेटेंट ऑफिस गवर्नमेंट ऑफ इंडिया की तरफ से इधर आया हूँ और यहाँ आकर मुझे बहुत अच्छा लगा क्योंकि ये AIC पिनैकल ग्रुप जो है वो सपोर्ट कर रही है MSMEs को, उनको इनक्यूबेट कर रही है ताकि वो फर्दर अपने टेक्नोलॉजी को, अपने प्रोडक्ट को कमर्शलाइज़ करें और ट्रांसफ़र करें किसी मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्री को और वो बेनिफिट अर्न करें. और मैं पेटेंट ऑफिस के रिप्रेजेंटेटिव होने के नाते ये बता सकता हूँ कि हमारी पेटेंट ऑफिस कैसे इनको सपोर्ट करती है, इनके लिए क्या क्या, जैसे हमने फ़ीस में रिडक्शन किया है MSME के लिए. फ़ीस जो फाइलिंग फ़ीस पहले 8,000 हुआ करती थी वो हमने 1,600 कर दिया है. और साथ ही साथ जो एग्जामिनेशन फ़ीस भी पहले उनके लिए 60,000 था एक्सपेडाइटेड के लिए, वो हमने 8,000 किया है. और जो पहले एग्जामिनेशन में 2 to 3 years लगता था उनके लिए हमने एक्सपेडाइटेड एग्जामिनेशन का प्रावधान लाया है, जिसमें उनकी एग्जामिनेशन रिपोर्ट विद इन 6 month मिल जाती है और वो ग्रांट भी हो जाता है, जिसके दे आर नाउ एलिजिबल फॉर द फाइलिंग फॉर्म 18A सो डेट दे कैन गेट देयर पेटेंट इन ओनली 6 to 8 months. अवेयरनेस के लिए अभी हमारी स्ट्रेटजी ये है कि 2021 में पेटेंट ऑफिस यानी कि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडिया ने NIPAM प्रोग्राम स्टार्ट किया था, नेशनल इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अवेयरनेस मिशन, जिसमें हमने लास्ट ईयर मोर देन 10 lakhs लोगों को अवेयर किया था, जिसमें कि हम स्कूल में, कॉलेजेस में और यूनिवर्सिटीज़ में, इवन के स्मॉल इंडस्ट्रीज़ में हम कैंप लगाते थे. वहाँ पर हम अवेयरनेस प्रोग्राम हमने चलाया. उसकी वजह से लास्ट ईयर फाइलिंग 60,000 मोर देन 60,000 पेटेंट फाइल हुए थे और हमारा टारगेट है इस साल भी कम से कम 75,000 तक उसको पेटेंट को आगे ले जाएं. और NIPAM प्रोग्राम हम स्मॉल सिटीज़ में टायर 1, टायर 2, 3 टायर सिटीज़ में चला रहे हैं और उससे काफ़ी फाइलिंग बढ़ रही है, अवेयरनेस बढ़ रही है. हमारे आप वेबसाइट पे, जो इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडिया की वेबसाइट पर आप एनुअल रिपोर्ट देख सकते हैं. वहाँ पर आपको लास्ट 5 year 10 years के डेटा अवेलेबल हैं. बट मैं आपको ये बताना चाहूँगा कि अभी रिसेंटली 2 to 3 years में हमारी पेटेंट फाइलिंग 20 to 25% बढ़ी है. तो अभी लास्ट ईयर हमने 65 या 80,000 पेटेंट हमने फाइल किया था, इंडियन पेटेंट्स. पेटेंट फाइलिंग के लिए देखिए क्या है कि जब जिसको यदि मैं कैटेगराइज करूँ पेटेंट फाइलिंग किस किस के लिए इंपॉर्टेंट है, तो जो एकेडमिशियन हैं, फॉर एग्जांपल जो प्रोफेसर हैं, साइंटिस्ट हैं, जो स्टूडेंट्स हैं, जो रिसर्च कर रहे हैं, उनके लिए पेटेंट इसलिए ज़रूरी है कि उनकी पोर्टफोलियो स्ट्रॉन्ग होगी. दूसरी बात कि जब यूनिवर्सिटीज़ के लिए कोई पेटेंट ग्रांट होता है तो उनको NIRF में या फिर NAC में या NBA में उनको बेनिफिट मिलता है. साथ ही साथ जब कोई इंडस्ट्रीज़ है या कोई MSME है या कोई रिसर्च कंपनी है, वो जब पेटेंट अपने फाइल करती है तो उसके थ्रू वो कमर्शलाइज कर सकती है. अदरवाइज रिसर्च अच्छी चीज़ है, बट जब तक आप रिसर्च के बाद आप पेटेंट जब प्रोडक्ट जब लॉन्च करते हैं तो वहाँ पर आपको पेटेंट प्रोटेक्शन बहुत ज़रूरी है. तो अपने प्रोडक्ट की वैल्यू, एक्चुअल वैल्यू पाने के लिए आपने जो उसमें इन्वेस्टमेंट किया है उसका रिटर्न करने के लिए, रेवेन्यू जनरेट करने के लिए आपको पेटेंट फाइल करके और उसको कमर्शलाइज करना बहुत ज़रूरी है.